तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल इट्स गौरव एडिट्समध्ये. फायनली मित्रांनो, तुम्हाला अंगुराचं हे सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे. तर मित्रांनो, याच गाण्यावर आपण आज व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. तर या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या इट्स गौरव एडिट्स चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठी रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज मटेरियल किंवा रिसेट आपल्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलाच तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण तिथे फ्रीमध्ये मटेरियल आणि ॲप्लिकेशन आपण तिथे देत असतो. तर जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी बाबडा ससाग. तू शेरणी शिकारी. इथं आपण आपल्या बेटमार्कवर आलेलो आहे. तर इथे हे बघू शकता, अशा प्रकारे बेटमार्क XML फाईल दिलेली आहे. तर ही बेटमार्क XML फाईल इम्पोर्ट कशी करायची अलाइट मोशनमध्ये, तर ते सर्व आपल्या डिस्क्रिप्शनमधून व्हिडिओ येतो बघा, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर इथं पहिल्या बेटला यायचं आहे. इथं पहिल्या बेटला आली की तुम्हाला तर ग्रुप पहिला दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये अशा प्रकारे लिरिक्स आणि शॅडो दिलेलं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे. तर इथं प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेली की इथं तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे. तर इथं फोटो ॲड करून घेतला आहे मी. तर इथं शेवटला यायचं. शेवटला तिथं आली की हा फोटो वाढून घ्यायचा आहे. वाढून घेतले की या फोटोला लॉंग प्रेस करून या लेअरवर लॉंग प्रेस करून खाली आणायचं आहे. खाली अशा प्रकारे आणायचं आहे आणि त्या फोटोला क्लिक करून त्या मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. त्याला अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्टमेंट करायचं आहे. असं थोडं ॲडजस्ट करायचं आहे. तर मित्रांनो, इथं अशा प्रकारे आपण फोटो ॲड केलेला आहे. तर मित्रांनो, एक सेटिंग सांगायची राहिली. तर ही जी बेटमार्क आहे ती तुम्ही इम्पोर्ट केलं की मिसिंग फॉन्ट्सचा तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल. तर तो मिसिंग फॉन्ट्सचं तर आपलं जे मटेरियल आहे ते सगळं पूर्ण डाउनलोड करा, मगच बेटमार्क आपली इम्पोर्ट करा. त्याशिवाय इम्पोर्ट करू नका. मित्रांनो, अजून एक सेटिंग की इथं जो आपला तो इमोजी दिसतं त्याच्यावर आयफोन इमोजी लावायची कशी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि ते आपला जो शरद फॉन्ट आहे तर त्या इथं ग्रुप पहिल्यावर जायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. एडिट ग्रुपमध्ये इथं आली की इथं त्या लिरिक्सवर क्लिक करायचं आहे. लिरिक्सवर क्लिक केली एडिट टेक्स्टवर जायचं आहे आणि जो आपला शरद 76 फॉन्ट दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड कसं करायचं ते मागच्या व्हिडिओ मी सांगितलं आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, इथं आपण अशा प्रकारे सगळ्या लेअरला फोटो लावून टाकले आहे. तर इथं अशा प्रकारे फोटो लावताना तुम्हाला अशा प्रकारे प्रॉब्लेम होताना दिसेल, ती लेअर कमी झालेली दिसेल. तर इथं याच्या लेअरच्या शेवटला यायचं आहे, म्हणजेच 13.9 सेकंदाची इथं यायचं आहे. तिथं आली की इथं आपलं आता तिसऱ्या नंबरच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केली की तर याची लेअर ही अशा प्रकारे वाढून घ्यायची. हे बघू शकता. आणि इथं आपली दुसऱ्या नंबरची पण लेअर कमी राहिली, ती पण अशा प्रकारे वाढून घ्यायची. आणि ही पहिल्या नंबरची. तर इथं अशा प्रकारे आपलं सर्व अशा लाईनीने शो झालेलं दिसत असेल, हे बघू शकता. तर इथं आता 13.9 बेटचे इथं आली की तर प्लसच्या आयकॉनवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर गेली की तर मीडियामध्ये जायचं आहे आणि फोटो ॲड करायचा आहे. तर इथे मी एक फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, इथे बघू शकता मी एक फोटो ॲड केलेला आहे. तर इथं 3 डॉटवर क्लिक करून फील्ड कॉम्बिनेशन एरियावर सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केली की तर पुढच्या बेटमार्कवर यायचं आहे. पुढच्या बेटवर आले की या इमेजची लेअर ती वाढून घ्यायची अशा प्रकारे. हे बघू शकता. अशा प्रकारे पुढच्या बेटवर गेली की इमेज ही वाढून घ्यायची आणि त्या फोटोच्या लेअरवर लॉंग प्रेस करून याला खाली आणायचं आहे. आपल्या टेक्स्टच्या वर ठेवायचं आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे. आणि पुढच्या बेटवर जायचं आहे. प्लसच्या आयकॉनवर जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि एक फोटो ॲड करायचा आहे. हे बघू शकता. फील्ड कॉम्बिनेशन एरियावरनं सिलेक्ट करायचं आहे आणि पुढच्या लेअरवर जायचं.
तर आपण पुढच्या लेअरवर येऊया. तर इथं अशा प्रकारे याची लेअर वाढून घ्यायची आणि लॉंग प्रेस इमेजला लॉंग प्रेस करून ही खाली आणायची. तर इथे आपण टेक्स्टच्या वर ठेवायचं हे बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर पुढचे पण करून घेतो मी. तर मित्रांनो हे बघू शकता आपण मागे सांगितल्याप्रमाणे सर्व फोटो ते लावून घेतले. तर हे बघू शकता तर सर्व फोटो आपले लावून झाले आहे. तर इथं 13.9 सेकंदाचे इथे यायचं आहे. 13.9 सेकंदाचे इथे यायचं आणि इथं आपण जो इंक इफेक्ट दिला आहे तो ॲड करायचा आहे. आपण मटेरियलमध्ये इंक इफेक्ट ओव्हरले इफेक्ट तो दिलेला आहे. तर ते डाउनलोड करा. तर इथं प्लसच्या आयकॉनवर जाऊन इंक इफेक्ट ॲड करतो मी. तर मित्रांनो मी ते इंक इफेक्ट घेतलं आहे. तर त्या इंक इफेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केली की तर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी ऑप्शन दिसत त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की लायटनमध्ये जायचं. लायटनमध्ये गेलं की स्क्रीनवर जायचं आहे. स्क्रीन करायचं आहे ओव्हरले इफेक्टला या. तर इथं अशा प्रकारे ओव्हरले इफेक्ट येऊन जाईल. हे बघू शकता. तर इथं अशा प्रकारे ओव्हरले इफेक्ट येऊन जाईल. त्या इफेक्टच्या लेअरला क्लिक करायचं. क्लिक केले की तर हे यावाल्या ऑप्शनवर जायचं. यावाल्या ऑप्शनवर गेली की कॉपी लेअर दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कॉपी लेअर केली की आपल्या ही लेअर कॉपी करून घ्यायची आहे आणि पुढच्या बिटमार्कवर जायचं आहे. इथं पेस्ट लेअर करायची. त्याच्या पुढच्या बिटमार्कवर जायचं आहे. पेस्ट करायची आणि इथं आपण अशा प्रकारे पुढच्या बिटमार्कवर हे पेस्ट करायचं आहे. पासवर्ड 1213 आहे. तर इथं अशा प्रकारे आपल्या पेस्ट करून झाले. हे बघू शकता. तर इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ पण झालेला आहे. मित्रांनो इथं अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करण्यासाठी तो कोपऱ्यात ॲरोचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केलं इथं एक्सपोर्ट दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा. इथं एक्सपोर्टिंग व्हिडिओ झाले की मग सेव्ह आणि शेअरचं ऑप्शन बघायला भेटेल. तर सेव्ह करा व्हिडिओ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.